आणि ज्या वेळेस आपण कोणत्या तरी व्यक्तीची भक्ती करतो, महाराज व्यक्तीची भक्ती करतात का? अनेक जण करतात. अनेक जणांना असं वाटतं मी जर असं काय केलं ना पुढच्या व्यक्तीचं मन जिंकल. त्यांचा जीव एवढ्यासाठी तुटतो की पुढच्या व्यक्तीने माझं काय करावं, कौतुक करावं. कितीतरी जण असेल आणि पुढची व्यक्ती इतक्या आतल्या गाठीची असते, त्याने किती काय केलं तरी पण त्याचं काय त्याला असं काय नाही उरका चल चला, अरे देवा, अरे त्याचा जीव तुटतोय ना तुझ्यासाठी का? त्या व्यक्तीचं काही चुकतंय की तो त्याच्याकडून आशा बाळगून काय ह्याने माझं कौतुक करावं. पण ज्या दिवशी त्याचा तो विचार संपुष्टात येतो, मला काय करायचं त्यांनी कौतुक नाही करू, पण मी माझं कार्य चांगलं करतोय ना, मी माझ्या देवाच्या दरबारात तर प्रामाणिकपणे वागतोय ना, बघा त्यांनी कौतुक करायचं सोडून द्यावं. त्या देवाच्या दरबारात अनेकांचं इथंच गोची झाली. ही लोक आपल्या सोबतली असलेल्या लोकांच्या नजरेत चांगलं व्हायचा प्रयत्न करतात. पण माझं एकच सांगणे, तुम्ही या लोकांच्या नजरेत चांगलं होण्याचा प्रयत्न करूच नका. तुम्ही त्या विठुरायाच्या नजरेत चांगलं होण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जीवनाचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडून जर हे चुकीचं कार्य झालं तर माझ्या विठ्ठलाला काय वाटेल? ही एवढी लाज मनात बाळगली ना, आपल्याकडून चुकीचं कार्य होऊ शकत नाहीये. तो साक्षी भाव अंतःकरणात उतरला पाहिजे. आणि त्यासाठी तुकोबराय सांगतात की संतांनी आपल्याला अध्यात्माचा वारसा कोणत्या भावनेतून दिलाय. एखादी आई जशी लेकराला जीव लावती, अगदी त्याच प्रकारे संत देखील आपल्या भक्तांना देवाचा लाळा कसा लागावा यासाठी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये अध्यात्माचा उलगडा करतात.